जय भीम नमो बुद्धाया। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। आरक्षणाचे जनक, सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग नांदेडच्या वतीने सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत समता दिंडी काढण्यात आली। या समता दिंडीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते। या प्रसंगी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले। कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातील सर्व आजी माजी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त भगवान ढगे उपस्थित होते। शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूर वासियांची करवीर नगरीच्या अंबाबाईने ऐकलेली होती आणि दसरा साजरा होत होता पण जल्लोष नव्हता, जीव होता पण शिव नव्हता, अशी कोल्हापूर संस्थांची अवस्था। करवीर नगरी अतिशय थाटामाटात सजलेली होती आणि त्यावेळेस त्या लोकांचा राजा अतिशय कमी वयामध्ये 20व्या वर्षामध्ये राजसिंहासना आजूबाजूला थांबलेल्या सर्व कर्मचारी बांधवांना विनंती आहे, आपण इकडे येऊन थांबायचं आहे। या ठिकाणी लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व संधीची समानता निश्चितपणे त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी 26 नोव्हेंबर विश्राम। माझे नाव प्रेम दत्ता पुंड, मी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल या शाळेतून छत्रपती शाहू महाराजांची जयंती या निमित्ताने मी नांदेडला आलेले आहो। आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आमची रॅली निघाली होती। त्या रॅलीमध्ये मी सहभागी झालो। वसतिगृहाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर छत्रपती शाहू महाराज यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। सामाजिक न्याय दिनाची जे काही असेल, जे काही योजना असतील, सामाजिक न्यायाच्या ज्या काही वसतिगृहाच्या योजना असतील, शिष्यवृत्तीच्या योजना असतील, छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये सुरुवात केलेली आहे। ती सुरुवात आजपर्यंत आपण यशस्वीरित्या आपण राबवत आहोत। म्हणून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सन्मानाने सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। आमच्या शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, विविध शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराजावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण या ठिकाणी घेत आहोत। या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने आपण महात्मा फुले पुतळ्याच्या पासून आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर साहेब यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला आपण सुरुवात केलेली होती। सदरीलची रॅली महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आपण रॅली आलेली आहे। या रॅलीमध्ये विविध शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। पावसात सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावेनासा होता। सर्व विद्यार्थी, सर्व कर्मचारी, नांदेड जिल्ह्यातील नागरिक, सर्व पत्रकार बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थ्यांना व सर्व नागरिकांना सामाजिक न्याय विभागाकडून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। मौजे साजनी तालुका हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान योजना राबविण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर तहसीलदार श्री सुनील शेरखाने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शिवाजीराव पाटील उपस्थित होते।
या अभियानात उत्पन्न, जात, EWS दाखले, विहीर मंजुरी, विवाह नोंद प्रमाणपत्र, सोलर प्रकल्प मंजुरी आदेश आदी सुमारे 110 प्रकारचे शासकीय दाखले वितरित करण्यात आले। कृषी विभागामार्फत मका व शाळू बियाणे तसेच औषधांचे वाटपही करण्यात आले। या समाधान योजनेत मानगाव, एंगडी, साजणी, तिळवणी, रुई व पट्टणकोडोली गावांचा समावेश होता। तहसीलदार शेरखाने यांनी विविध सुविधा जलद गतीने देण्याचे आश्वासन दिले। ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी लाभार्थ्यांना मदतीची मागणी केली। आज लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण साजणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान योजनेअंतर्गत शिबिर आयोजित केलेले आहे। या शिबिरामध्ये वेगवेगळे दाखले, कृषी खात्यामार्फत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला गेला आहे। तसेच ग्रामपंचायतीमार्फत असलेले देखील वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे दाखले यांची माहिती देण्यात येऊन त्याचा लाभ दिला गेला आहे। तसेच मार्च 2025 मध्ये वाटप झालेले संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना याची पासबुकांचं देखील वाटप केलेलं आहे। तसेच ग्रामस्थांच्या किंवा या पंचक्रोशीत असलेल्या लोकांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणी समजून घेऊन त्याचे निरसन करण्याचाही आपण येथे प्रयत्न करीत आहोत। शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाअंतर्गत महसूल विभाग यांच्या वतीने महाराज अभियान या ठिकाणी घेण्यात आलं आणि या प्रसंगी साजणी, तिळवणी, माणगाववाडी, रुई या मंडळातील नागरिकांना जन्मदाखले असतील, मृत्यू दाखले असतील, शेतीच्या संबंधित दाखले असतील, बी बियाण्यांचं वाटप असेल, त्याचप्रमाणे औषध वाटप असेल, वेगवेगळे दाखले, मग रमाई आवास असेल, प्रधानमंत्री आवास आणि महसूलमार्फत दिले जाणारे जे लाभ आहेत, मग पेन्शनधारकांचे असतील, आधार लिंकिंग असेल, या सर्व कामं आज या एकाच छताखाली संपन्न झाली आणि खऱ्या अर्थानं गतिमान प्रशासन आणि शासन आपल्या दारी ही संकल्पना 100% रुजण्यास मदत होईल आणि असे हे जे कार्यक्रम आहेत हे लोकांच्या हिताचे, लोकोपयोगी आहेत आणि आज खऱ्या अर्थानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेला बळ मिळाल्यासारखं वाटतंय। धन्यवाद। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून समता दिंडी काढण्यात आली। तसेच खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऐतिहासिक दसरा चौक येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले। यावेळी समाज कल्याण आयुक्त सचिन साळे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जीपचे CEO कार्तिकेयन तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि अन्य मान्यवरांनी या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता। राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा शाहू पुरस्कार खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते डॉक्टर जब्बार पटेल यांना देऊन गौरवण्यात आले। अत्यंत दिमागदार सोहळ्यात कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर होते। 1 लाख रुपये सन्मान चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते। डॉक्टर जब्बार पटेल यांनी ही रक्कम प्रकाश आमटे यांच्या आनंदवन संस्था आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देण्याचे जाहीर केले। ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। सचिव मोहिनी चौहान यांनी मानपत्र वाचले। प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे यांनी आभार मानले। पीठावर जेवढी मोठी माणसं आहेत त्याच्यापेक्षा खूप मोठ्या उंचीची माणसं समोर सुद्धा आहेत। ती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, शाहू जयंतीच्या निमित्तानं शाहूंच्या विचाराचा, शाहूंच्या कर्तृत्वाचा जय जयकार करत भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम हो या अपेक्षाने इथे येत असतात। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण ज्या पद्धतीचं काम बघतोय, आज दिवसभरातला 26 जूनच्या निमित्तानं होत असणारा शाहूंच्या कामाचा, कार्याचा आणि विचारांचा जागर आम्ही बघतोय आणि तो जागर भविष्यात सुद्धा असाच व्हावा यासाठी आजच्या पुरस्कारातून सुद्धा अनन्यसाधारण होता। आपण मगापासून सांगत होतात ते सगळं बघितल्यानंतर निश्चितपणानं 2 गोष्टींसाठी मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलावंसं वाटतं। राज्यकर्ता, त्या काळातले ते तर राजे होते, राजे, राजेशाही, रॉयल फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलच्या अनेक दंतकथा आम्ही ऐकल्या। त्या इतका आहेत की अकबर आणि बिरबलाच्या निमित्तानं बिरबल सांगायचा त्या पद्धतीनं वागणारा अकबर सुद्धा आम्ही बघितला आहे। त्या सगळ्या अकबर बिरबलाच्या कथेमध्ये आमचे शाहू महाराज बघितल्यानंतर आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा शाहू महाराज पाहिजे होते।
समाजातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसासाठी अस्वस्थ होणारा, प्रत्येक गोष्टीसाठी झोकून देऊन काम करणारा. कधी कधी खरं तर त्यावेळेला निवडणुकाही नव्हत्या. म्हणजे आम्ही आता जे करतोय त्याच्या पाठीमागे आमचा स्वार्थ असा असतो भोसलेसारखे आम्ही सगळेजण निवडणुकांसाठी सुद्धा करतोय. परंतु तो तर राजा होता, पण तो राजा असला तरी समाज सुधारक होता, सामाजिक कार्यकर्ता होता, क्रांतिकारी विचाराचा, परिवर्तनवादी विचाराचा, अशा पद्धतीचा एक वेगळा राज्यकर्ता की जो त्याला देशानं त्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं उत्तुंग व्यक्तिमत्व. म्हणूनच आपण शाहू महाराजांच्याकडे बघतोय. या शाहू महाराजांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पद्धतीने विचारांचा जागर करतोय तशाच पद्धतीनं अस्वस्थ असणारा, सर्वसामान्य माणसांच्यासाठी अस्वस्थ असणारा. अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळेजण अस्वस्थ असतोय ते आमच्या हितासाठी. मी आमदार झालो मला मंत्री व्हायचं आहे, मी मंत्री झालो मला पालकमंत्री व्हायचं आहे, मी पालकमंत्री झालो मला अजून काहीतरी कुलगुरू सर व्हायचं आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा नाही, जरा दुरुस्ती करा नाही तर आम्ही पण आमच्या ह्या अस्वस्थतेपेक्षा सुद्धा सामान्य माणसांसाठी अस्वस्थ असणारा, एखाद्या गंगाराम कांबळेच्या चहा पिऊन सामाजिक क्रांतीचा नवीन अध्यादेश देणारा, सगळी वसतिगृह चालू करताना जैन बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, दैवज्ञ बोर्डिंग, अरे किती बोर्डिंग बघावे. मराठा बोर्डिंगमध्ये आज सुद्धा या देशाला आणि या राज्याला आणि दिशा दिली अशी उत्तुंग व्यक्तिमत्व कुठे घडली असतील तर त्याच राजर्षी शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंगचे काढलं. त्या मराठा बोर्डिंगमध्ये गेले खूप उत्तुंग विचाराची माणसं इथे निर्माण झाली. त्या सगळ्यांच्या पाठीमागची प्रेरणा आशीर्वाद कोण असतील तर ते शाहू महाराज. ते अस्वस्थ होते, आम्हा सगळ्यांना सुद्धा त्यांच्यासारखंच अस्वस्थ व्हायला पाहिजे. त्यांच्यासारखे आम्ही अस्वस्थ झालो तर निश्चितपणानं देशाच्या समाजाच्या हिताचं आम्ही काम करू. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तोच विचार जर आम्ही घेतला तर खऱ्या अर्थानं शाहू जयंती योग्य पद्धतीनं साजरी केली असं म्हणता येईल. आणि तोच विचार आणि तीच भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर जब्बार पटेल सरांच्या विषयी काय बोलावं आणि काय नाही. खरं तर 82 वर्षाचं वय आहे, पण मगाशी सूत्रसंचालकांनी जसं सांगितलं तसं 28 वर्षाचा माणूस वाटतोय. त्यांचा विचार, त्यांचं एकूण काम, त्यांची पद्धत. परवा सर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अरुण सरनाईकांच्या कुटुंबियांबरोबरचा एक कार्यक्रम मला इथे घेता आला आणि त्या अरुण सरनाईकांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिंहासन पिक्चर आणि त्या पिक्चरमधलं आपलं सगळं काम बघितलं. मग असे आपण सांगितलं घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर हे आम्ही बघितलं नाही, कारण आम्ही त्या वयात आम्ही कदाचित लहान असू. परंतु सिंहासन आणि सामना आम्ही बघितला. मारुती कांबळेचं काय झालं हे आज सुद्धा प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय. त्या पाठीमागं तुमचं किती ग्रेट अशा पद्धतीचे विचार असतील ते सुद्धा बघायला पाहिजे. मला असं वाटतंय आजचा कार्यक्रम आणि आपल्याला दिलेला पुरस्कार याचं काहीतरी साधर्म्य आहे. अनेक साधर्म्य असतील पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधर्म्य असं आहे, मगाशी सूत्रसंचालकांनी सांगितलं, मला वाटतं चौसाळकर सर आपण सुद्धा सांगितलं, तमाशाच्या एकूण सगळ्या कार्यक्रमामध्ये अडकलेला आमचा मराठी सिनेमा नंतरच्या काळामध्ये डॉक्टर मोहन आगाशे असतील, श्रीराम लागू असतील, नळू फुले असतील, आमचे अरुण सरनाईक असतील, अतिशय दिग्गज आणि अतिशय उत्कृष्ट अशा कलावंतांच्या साक्षीनं एकापेक्षा एक अशा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या चित्रपटांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं व्यासपीठ म्हणून सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीनं खूप काम केलं. पण मधल्या टप्प्यामध्ये विनोदी चित्रपटांचा बाज आला आणि त्यानंतर मात्र हे सगळंच्या सगळं बाजूला गेलं. मला पाहिजे शाहू जयंतीच्या दिवशी जब्बार पटेल पाहिजे, तुम्हाला आणि मला पाहिजे. जब्बार पटेल एवढ्यासाठी पाहिजे की भविष्य काळामध्ये सुद्धा चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं काम नको. अलीकडच्या काळामध्ये तर इतके चित्रपट वाटलेत, बघून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत सुद्धा नाही आपण काय बघितलं. पण या सगळ्यामध्ये आमच्या जन्मापूर्वी जे काही चित्रपट तुम्ही निर्माण केले त्या चित्रपट आज सुद्धा लोक बोलवतात आणि त्यासाठी आपल्याला पुरस्कार देतात. खऱ्या अर्थाने हेच काम भविष्य काळामध्ये जब्बार पटेल तयार झाले पाहिजेत, हेच काम आणि हीच भूमिका शाहू जयंतीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण अपेक्षित धरतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संस्थेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री श्री संजय शिरसाट, प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बार्टी संस्थेच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या प्रतिमेस तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। निबंधक श्रीमती इंदिरा अस्वाल, वृषाली शिंदे, अनिल कारंडे, शुभांगी पाटील, योगिता झानपुरे यांनीही अभिवादन केले। जय भीम, नमो बुद्धाय। आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 151वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या वतीने या ठिकाणी पुण्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचं जे जीवनावरती आधारित असे त्यांचे छायाचित्र, हे या छायाचित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी उभारलेलं आहे आणि अशी एक आगळी वेगळी संकल्पना बार्टीने यावर्षी केलेली आहे। छान असे अगदी दुर्मिळ अशा पद्धतीचे या ठिकाणी छायाचित्र आहेत। आपल्यासोबत बार्टीचे अधिकारी भोसले मॅडम आहेत। काय नेमकं आज सांगताल, आजच्या दिवशी जयंतीच्या निमित्ताने, शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जे प्रदर्शन आपण भरवलेलं आहे आणि अगदी दुर्मिळ असे छायाचित्र आहेत, काय सांगताल आजच्या दिवशी या संदर्भात? सर्वांना सर्वप्रथम सस्नेह जय भीम। आज राजश्री शाहू महाराजांची 151वी जयंती बार्टी कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे आणि आज सामाजिक न्याय दिवस पण आहे आणि या पार्श्वभूमीवर बार्टी कार्यालयामध्ये शाहू महाराजांची जी अतिशय दुर्मिळ अशी छायाचित्र आहेत, ज्याच्यामध्ये अगदी जुन्या राजवाड्यासमोर शाहू महाराजांनी अक्कासाहेब महाराजांच्या लग्न प्रसंगी जो भव्य मांडव बांधून भवानी मंडप जो आपण नेहमी बघतो कोल्हापूरमध्ये, तो भवानी मंडप असेल किंवा त्यांची हत्तीवरून जी मिरवणूक निघाली त्याचे जे छायाचित्र आहेत, अशी काही जुनी छायाचित्र आहेत। त्याचं प्रदर्शन, खूप सुंदर असं प्रदर्शन बार्टीमध्ये आम्ही लावलेलं आहे आणि ते आज आणि उद्या हे 2 दिवस सर्वांसाठी खुलं आहे। तर मी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना आवाहन करते की या ज्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शनाचा लाभ त्यांनी घ्यावा आणि बार्टी कार्यालयाला जरूर भेट द्यावी। त्याचप्रमाणे सामाजिक न्याय दिवस हा बार्टी कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे। तिथले जे समतादूत आहेत त्यांच्यामार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत। त्याचप्रमाणे आमची जी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी ऑफिसेस आहेत त्यांच्यामार्फत देखील तालुका स्तरावर आम्ही कॅम्प आयोजित करून जात प्रमाणपत्र पडताळणीचं वेगानं कसं वितरण होईल याची पण वेगवेगळे कॅम्प राबवलेले आहेत। तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बऱ्याच ठिकाणी या प्रमाणपत्रांचं वाटपाचे कार्यक्रम देखील आम्ही आज घेतलेले आहेत। CET आणि नीट JEEच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी प्रमाणपत्रासाठी खूप मोठी रीग आहे। पालकांची, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे की आम्हाला वेळेमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र मिळावेत। तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर टार्गेट दिलेले आहेत प्रत्येक अधिकाऱ्यांना आणि समितीमार्फत ही प्रमाणपत्र त्वरेनं कशी वितरित होतील यासाठी माननीय मंत्री महोदयांनी देखील BC घेतलेली आहेत। तसेच आमच्या सचिव महोदयांनी सुद्धा दर आठवड्याला त्यांचं लक्ष आहे त्यांचं की किती प्रमाणपत्र वितरित झालेली आहेत। त्याचप्रमाणे कोल्हापूर इथं देखील समता दिंडीचा आज कार्यक्रम हाती घेतलेला आहे आजच्या सामाजिक न्याय दिवसाच्या निमित्तानं। याच्यासाठी आम्हाला आमचे महासंचालक श्री सुनील वारे साहेब यांचं मोठं मार्गदर्शन मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे जे मंत्री महोदय आहेत संजय शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे आमच्या राज्यमंत्री आहेत माधुरीताई मिसाळ मॅडम आणि आमचे सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सामाजिक न्याय दिवस चांगल्या पद्धतीने साजरा करत आहोत। तसं पाहायला गेलं तर मॅडम या ठिकाणी अगदी म्हणजे दुर्मिळ, कधीही न पाहिलेली ही छायाचित्र इथं दिसत आहेत।
मला म्हणजे ही जी संकल्पना आहे, खरं तर ही संकल्पना खरोखरच एक वेगळी संकल्पना आहे. कशी सुचली आणि ही जी छायाचित्र आहेत ही कशी उपलब्ध करण्यात? ॲक्च्युली आमचा जो प्रसिद्धी प्रकाशन विभाग आहे त्यांनी हे आयोजन केलेलं आहे. त्यांच्याकडे ही छायाचित्र फार पूर्वीपासूनची आहेत आणि मग ही लोकांना उपलब्ध व्हावीत आणि त्यानिमित्तानं महाराजांचं जे कार्य आहे ज्याच्यामध्ये आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका असेल किंवा सामाजिक समता निर्माण व्हावी त्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले ह्याला परत एकदा उजाळा मिळावा म्हणून आम्ही छायाचित्र लोकांपर्यंत जाण्यासाठी हा अतिशय चांगला दिवस आहे. त्यानिमित्तानं लोकांना ती पाहता येतील आणि महाराजांच्या कार्याला उजाळा मिळेल ही कल्पनेनं आम्ही हे छायाचित्र भरवलेलं. हा जो उपक्रम आहे हा इतका छान उपक्रम आहे. असाच उपक्रम वेगवेगळ्या महापुरुषांचा देखील करता येऊ शकतो का? हो, येऊ शकेल. मी आमच्या महासंचालक साहेबांना नक्की आपली जी काही कल्पना आपण सांगितली ती सांगेन आणि आम्ही त्याबद्दलही नक्कीच काहीतरी करू. धन्यवाद भोसले मॅडम. या निमित्ताने आपण राजर्षी शाहू महाराजांचे जी छायाचित्र आहेत ही नक्कीच पाहण्यासाठी बार्टी पुणे या ठिकाणी सर्वांनी यावं आणि 2 दिवस हा उपक्रम हा असणार आहे. सर्वांसाठी ही छायाचित्र खुली असणार आहे. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही पुणे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत माननीय नामदार प्रकाश आंबेडकर तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हातकणंगले तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या गटसचिव व कर्मचारी यांच्यासाठी जे आरोग्य शिबिर तहसील कार्यालय सभागृह हातकणंगले येथे संपन्न झाले. सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अरविंद माने, डॉक्टर श्री सुशील बेलेकर, डॉक्टर एस.एन. जाधव, श्री संदीप चव्हाण, केडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी श्री निंबाळकर, गटसचिव संघटनेचे जिल्हा कार्यकारी सदस्य श्री सचिन गोडखिंडे, सचिव श्री दिलीप खरात यांच्या उपस्थितीत झाले. माननीय आमदार श्री अशोकराव माने यांनी शिबिरादरम्यान उपस्थित राहून सर्व गटसचिवांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. आपल्या सहकारी संस्थेच्या सर्व कर्मचारी सभासद सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं आणि म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आज इथं आरोग्याचं संपन्न झालेला आहे. मी खरं वास्तविक सकाळीच्या कार्यक्रमाला येणार होतो. रात्री महालक्ष्मीचं अंधदर्शन होतं. काल आपल्या मुंबई पनवेलमध्ये रात्री छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापूरवासियांनी एक मोठी जयंती साजरी केली आणि मोठी सभा होती. खासदार धनश्री दादा माने यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत माननीय नामदार प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुक्यातील गटसचिवांसाठी आरोग्य शिबिर हातकणंगले येथे 27 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेलं होतं. सदर कार्यक्रमासाठी माननीय अशोकराव माने बापू आमदार हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हे उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास माननीय सुशील बेलेकर तहसीलदार हातकणंगले, निवासी नायब तहसीलदार श्री संदीप चव्हाण, डॉक्टर अरविंद माने साहेब तसेच तालुक्यातील केडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी निंबाळकर साहेब, गटसचिव सचिन गोडखिंडे इत्यादी उपस्थित होते. डॉक्टर दातार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुक्यातील आरोग्य पथकानं या सर्व सचिवांची आरोग्य तपासणी केली. सदर तपासणीमध्ये BP, नंतर शुगर व विविध जे काही रोग आहेत या रोगांचं तपासणी करून त्यांना सल्ला दिलेला आहे. सदर कार्यक्रमास तालुक्यातील जवळजवळ 65 गटसचिव व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमाचं आयोजन उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले व तालुक्यातील गटसचिव जी संघटना आहे यांच्यामार्फत करण्यात आलेलं होतं.
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती सालाबादाप्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बुधवार पेठ मिलिंदनगर जीएम चौक येथे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे व भाजपचे SC मोर्चा सचिव राजाभाऊ माने यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, आप्पासाहेब बागले, दत्ता शिंदे, मुकेश सोनवणे, हर्षवर्धन बाबरे आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व रावजी सखाराम हायस्कूल मधील शिक्षक वर्ग उपस्थित होते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्कापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्कापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्कापदं समादियामि मोसावादा वेरमणि सिक्कापदं समादियामि तूरा मेर मज्जपमादधाना वेरमणि सिक्कापदं समादियामि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 151वी जयंती संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करत असताना आज जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माणगावच्या परिषदेमध्ये की 26 जून हा रायश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस एका सणाप्रमाणे साजरा करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे रायश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सणाप्रमाणे साजरी होत आहे। रायश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 1917 साली प्राथमिक सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं, ज्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाहीत व त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीमध्ये आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अपूर्ण राहिलेले शिक्षण घेण्यासाठी लंडनला 1920 साली गेले, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आर्थिक मदत छत्रपती शाहू महाराजांनी केली। अशा या महान लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी आजच्या जयंती दिनी नतमस्तक होतो व पुनश्च एकदा जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय शाहू, जय संविधान। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। MPSC UPSC मार्गदर्शन वर्गात 6 महिन्यांसाठी प्रवेश देण्यासाठी पात्र विद्यार्थी निवडण्यासाठी राज्यस्तरीय प्रवेश पूर्व परीक्षा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती दिनी संपन्न झाली। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सर्व प्रवर्गातून विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रचंड पाऊस असताना उपस्थित होते। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी MPSC UPSC मार्गदर्शन वर्ग प्रवेश दिला जाईल। UPSC तयारीसाठी दिल्ली येथे नेक्सट IAS ह्या नामवंत क्लासच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल।
MPSC साठी स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग, मुले यांच्यासाठी वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय, छापील नोट्स, मेस सुविधा आदी उत्तम व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहेत. राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण प्रथमतः सुरू केले, ज्यामुळे आज बहुजन विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांना कृतिशील अभिवादन करण्यासाठी ह्या प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे, असे आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम यांनी स्पष्ट केले. राजश्री शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने भामसेप अमरावती जिल्ह्याच्या वतीने बहुजन युवा परिषदेचे आयोजन रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक भवन अमरावती येथे करण्यात येत आहे. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉक्टर रितू सिंग दिल्ली, अनुप कुमार वर्धा, धनंजय वंजारी नागपूर, कुलदीप रामटेके मुंबई तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सिद्धार्थ गायकवाड, संजय थूल यांची उपस्थिती असणार आहे. उच्च शिक्षण, प्रशासकीय सेवा व समतामूलक समाज निर्माण करण्यात बहुजन युवकांची भूमिका व आधुनिक भारतात सामाजिक परिवर्तन आणि बहुजन उच्च शिक्षित वर्गाची सामाजिक, वैचारिक आणि संघटनात्मक जबाबदारी या 2 मुख्य विषयांवर चर्चासत्र होणार आहे. आणि UPSC परीक्षेत यशस्वी विद्यार्थी माननीय अदिबा अनम अशफाक अहमद, IAS मान्य तनिष्क गेडाम, IAS मान्य मोहिनी प्रल्हाद खंडारे यांचा सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन बामसेपचे देवेंद्र ढोके यांनी केले आहे. सर्वांना जय भीम. मी देवेंद्र ढोके, अमरावती जिल्हा बामसेपच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त बहुजन युवा परिषदेचे आयोजन केलेले आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रम हा 2 सत्रामध्ये आयोजित केलेला आहे. पहिल्या सत्राचा विषय आहे कि उच्च शिक्षा, प्रशासनीय सेवा एवं समतामूलक समाज के निर्माण में बहुजन युवाओं की भूमिका. सदर विषयासाठी मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर रितू सिंग, सायकोलॉजिस्ट अँड सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, दिल्लीवरून आपण यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि दुसरे मुख्य वक्ता म्हणून माननीय अनुप कुमार सर आहेत, जे संचालक नालंदा अकॅडमी वर्धा येथून या कार्यक्रमासाठी उपस्थित येणार आहे. याच कार्यक्रमामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपण विषय ठेवलेला आहे कि आधुनिक भारत में सामाजिक परिवर्तन और बहुजन उच्च शिक्षित वर्ग की सामाजिक, वैचारिक एवं संघटनात्मक जिम्मेदारी. या विषयासाठी आपण माननीय धनंजय वंजारी सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तसेच इंजिनियर कुलदीप रामटेके सर सदर विषयाला अनुसरून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. तर या निवेदनाच्या माध्यमातून मी आपण संपूर्ण बहुजन समाजातली तरुण वर्गांना निवेदन करतो की या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. जय भीम. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.